कुंभमेळा 2025 तर कुंभमेळा 2025 मध्ये प्रयागराज या ठिकाणी लागणार आहे. तर त्याविषयी आपण काही पॉइंट कव्हर करणार आहोत. तर पहिला पॉइंट असा आहे की कुंभमेळा म्हणजे काय? तर कुंभमेळा म्हणजे जे धार्मिक लोक आहेत, जे साधू आहेत, संत आहेत, जे नागा साधू आहेत, हे सगळे एका ठिकाणी जमा होतात. एका ठिकाणी जमा होतात नदीकाठी आणि ते तिथे आल्याच्या नंतर नदीमध्ये स्नान करतात, एका ठिकाणी जमा होतात. त्याला कुंभमेळा म्हणतात. तर दुसरा पॉइंट असा आहे की कुंभमेळा का भरतो? ह्याचा सगळ्यांना प्रश्न पडला असेल. तर कुंभमेळा भरतो काय यासाठी? तर ज्यावेळेस जे समुद्र मंथन झालं, समुद्र मंथनानंतर विष आलं. ते जे विष समुद्र मंथनामधून आलं, तर ते विष महादेवांनी प्यालं आणि ते त्यांच्या गळ्यामध्ये अटकलं. आपल्याला हे माहीत आहे. त्याच्यानंतर समुद्र मंथनामधून जे अमृत बाहेर आला. हे सर्वांना माहीत आहे. ते अमृत बाहेर आला. अमृत बाहेर आल्याच्या नंतर ते जे वाटप चालू होतं, ते देवतांमध्ये होतं. तर दैत्यांनी त्याच्यामध्ये हिस्सा मागितला किंवा ते मागितलं. त्याच्यानंतर युद्ध झालं. युद्धानंतर ते जे अमृत आहे त्याचे 4 थेंब पृथ्वी तलावरती पडले. तर त्यातला पहिला थेंब पडला हरिद्वारमध्ये उत्तराखंडमध्ये. दुसरा पडला तो आहे प्रयागराजमध्ये म्हणजेच उत्तर प्रदेशमध्ये. तिसरा उज्जैनमध्ये मध्य प्रदेशमध्ये आणि चौथा जो पडला तो नाशिकमध्ये महाराष्ट्रात पडला. तर याच्यामुळे जिथं-जिथं ते पडलं अमृताचे थेंब तिथं कुंभमेळा भरवला जात होता. तर त्या ठिकाणी या 4 ठिकाणी हा कुंभमेळा भरवला जातो. तर याच्यानंतरचा पुढचा असा पॉइंट आहे की कुंभमेळा जे प्रयागराजमध्ये भरणार आहे त्याचं महत्त्व काय आहे? तर असं म्हटलं जातंय की कुंभमेळा जो भरणार आहे प्रयागराजमध्ये तो 144 वर्षानंतर भरणार आहे आता पहिल्यांदा. म्हणजे आपली पिढी आहे, आपलं जनरेशन आहे त्या जनरेशनमध्ये हा पहिलाच असणार आहे. कारण की 144 वर्ष कोणी जिवंत राहू शकत नाही. तर असा विषय आहे. साधू संत राहतात पण आपल्या सामान्य माणूस जिवंत राहू शकत नाही. तर तो विषय आहे. तर त्याला याच्यासाठी ह्याला खूप महत्त्व आहे आणि आपण गेलं पाहिजे तिथं. तर हे खूप महत्त्वाचं असं मला वाटतं. त्याच्यानंतर जो पॉइंट आहे तर कुंभमेळा जो आहे तो किती दिवसांचा आहे? तो कुंभमेळा जो आहे तो 13 जानेवारीला चालू होणार आहे. तर 13 जानेवारी किंवा 14 जानेवारीला हे पहिलं स्नान असणार आहे. तर तिथून पुढं 45 दिवसानंतर दुसरं स्नान जे आहे मोठं ते 29 जानेवारीला अमावास्या दिवशी आहे. तर असे 3 स्नान मोठे होतील आणि 45 दिवस हा कुंभमेळा पूर्ण चालणार आहे. त्याच्यानंतरचा जो मोठा पॉइंट आहे तो म्हणजे कुंभमेळ्याविषयी तिथं जे काही नियोजन आहे किंवा जाण्या-येण्याचं कसं आहे किंवा आपण जाऊ शकतो का नाही. तर कुंभमेळ्यामध्ये तिथं जे आहे तिथं नियोजन मी व्हिडिओज वगैरे पाहिले तर नियोजन चांगलं करून ठेवलेलं आहे. तर आपण जाऊ शकता. तिथं गर्दी वगैरे जास्त होईल. पण तिथं त्यांनी नियोजन चांगलं केलेलं आहे. एकदम व्यवस्थित केलं आहे. नदीवरती चांगले पूल वगैरे पर्मनंट नाही पण टेम्पररी जे पूल आहेत ते त्या नदीवरती बांधलेले आहेत प्रयागराजमध्ये. त्यामुळे तिथं जाण्यास काही अडचण नाही. तर त्यांचं नियोजन तसं केलं आहे. जाऊ कशाने शकता तर जाऊ आपण ट्रेनने जाऊ शकता. काही अडचण नाही. बसने सुद्धा जाऊ शकता. जवळ असाल तर, लांब असेल तर ट्रेनने जाऊ शकता किंवा अफोर्डेबल असेल तर फ्लाइटने पण जाऊ शकता. काही प्रॉब्लेम नाही. त्याच्यानंतर कुंभमेळ्याविषयीचे जे आपले विचार आहेत ते काय आहेत? तर कुंभमेळा जो भरणार आहे तर चांगली गोष्ट आहे. कुंभमेळा आपल्या जनरेशनच्या वेळेस भरतोय. ज्यावेळेस आपण तरुण आहोत त्यावेळेस भरतोय आणि असा मोठा उत्सव आहे. तर आपण गेलं पाहिजे असं मला वाटतं आणि आपण पण जाण्याचा प्रयत्न करणार आहोत. शक्यतो जाणार आहोत. तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. कारण की तिथं गेल्याच्या नंतर आपले तिथले बरेच व्हिडिओ येणार आहेत. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. या व्हिडिओला लाईक करा. तुमच्या मित्रांपर्यंत सुद्धा शेअर करा. म्हणजे त्यांना हे कळेल ही इन्फॉर्मेशन आणि तिथं जाणार आहोत आपण देखील जाण्याचा प्रयत्न चालू आहे. आपण महाराष्ट्रामधून जाणार आहोत. तर चालू आहे प्रयत्न जाण्याचा. तर जाऊयात आणि दुसरं म्हणजे आपल्याला काय वाटतं, की गेलं पाहिजे तिथं सर्वांनी. आपल्या जेवढ्या जनरेशन आहेत, जे यंग आहेत त्यांनी गेलं पाहिजे. तर का? तर जे म्हातारे वगैरे लोक आहेत, ते तर काही जाऊ शकत नाहीत. जे आत्ताच नवजात आहेत, तर ते बी जाऊ शकत नाहीत. तर आपण तरुण आहोत, आपण गेलं पाहिजे. तर गेलं पाहिजे आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय आहे, की असं मानलं जातं, की ही तिथी आहे ती 144 वर्षानंतर आलेली आहे. तर 144 वर्षानंतर तर आपण पुढचा कुंभमेळा बघायला जगणार नाही. तर कुंभमेळा आपण पुढचा बघायला जगणार नाही. तर त्याच्यानंतर जे इथून पुढचे जे नवीन जन्मलेले मुलं आहेत, ते पण काय जास्त म्हणजे 144 वर्ष राहणार नाहीत. जे आपल्यापासून तिसऱ्या पिढीचे लोक आहेत, त्यांना तो कुंभमेळा पुढचा नेक्स्ट 144 वर्षांनी येणार आहे, तो बघायला भेटेल. तर असा विषय आहे.
आणि कुंभमेळ्याला नक्की हे गेलंच पाहिजे असं मला वाटते आणि आपणही जाण्याचा प्रयत्न चालू आहे. तिथं स्नान करण्याचा चालू आहे प्रयत्न मग जाण्याचा. तर जाऊयात. चला एवढं या व्हिडिओमध्ये एवढंच होतं आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. नवीन कारण की आपले नवीन-नवीन व्हिडिओ खूप येत राहणार आहेत कुंभमेळ्याविषयी किंवा आणखीन कशाविषयी झालं आणि हा व्हिडिओ शेअर करा आपल्या मित्रांपर्यंत. त्यांनाही ज्यांच्यासोबत तुम्हाला जाण्याची इच्छा आहे, त्यांना नक्की शेअर करा. चला व्हिडिओला लाईक करा. या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.